श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 80वा सर्ग वाचूया. महर्षी वाल्मिकी असे म्हणाल्यावर श्री रघुनाथ सुंदरी सीतेकडे दृष्टिक्षेप टाकून त्या जनसमुदायामध्ये हात जोडून वाल्मिकींना म्हणाले, महाभाग, तुम्ही धर्मवेत्ते आहात. सीतेसंबंधी तुम्ही ज्याप्रमाणे सांगता आहात ते सारं ठीक आहे. ब्रह्मन, तुमच्या या निर्दोष वचनांनी मला जनकनंदिनीच्या शुद्धतेविषयी पूर्ण खात्री पटली आहे. पूर्वीही एकदा देवांसमोर विदेह कुमारीच्या शुद्धतेचा प्रत्यय मला आला आहे. त्यावेळी सीतेनं आपल्या शुद्धीसाठी शपथ घेतली होती. त्यामुळं मी हिला आपल्या भवनात स्थान दिलं होतं. परंतु पुन्हा मोठाच लोकापवाद उभा राहिला. त्यामुळं विवश होऊन मला मिथिलेश कुमारीचा त्याग करावा लागला. ब्रह्मन, सीता सर्वथा निष्पाप आहे हे ठाऊक असताना देखील समाजाच्या भयानं मी हिला सोडून दिलं होतं. तेव्हा तुम्ही माझ्या एका अपराधाला क्षमा करा. मी हे देखील जाणतो, हे जुळे जन्माला आलेले कुमार कुश आणि लव माझेच पुत्र आहेत. तथापि जनसमुदायात शुद्धी प्रामाण्य झाल्यावरच मी मिथिलेश कुमारीवर प्रीती करू शकेन. श्रीरामचंद्रांचा अभिप्राय जाणून सीतेच्या शपथेच्या वेळी महेंद्र आणि सर्व मुख्य महातेजस्वी देव पितामह ब्रह्मदेवांना नेतृत्व देऊन तेथे आले. आदित्य, वसु, रुद्र, विश्वे देव, मरुद्गण, समस्त साध्य देव, सर्व महर्षी, गरुड आणि सर्व सिद्धगण प्रसन्नचित्त होऊन सीतेचे शपथ ग्रहण पाहण्यासाठी तेथे आले. मात्र ते मनातून किंचित घाबरलेले होते. देवांना तसेच ऋषींना उपस्थित झालेले पाहून श्री रघुनाथ पुन्हा म्हणाले, सूरश्रेष्ठ गणांनो, जरी माझी महर्षी वाल्मिकींच्या निर्दोष वचनांमुळं संपूर्णपणानं खात्री पटली आहे, तरी जनमानसासमोर विदेह कुमारीची विशुद्धता प्रमाणित झाली तर मला अधिकच आनंद होईल. त्यानंतर दिव्य सुगंधांनी परिपूर्ण, मनाला आनंद देणारा परमपवित्र तसेच शुभंकारक सूरश्रेष्ठ वायुदेव मंद गतीने वाहत सगळीकडून तेथील जनसमुदायाला आल्हाद देऊ लागला. समस्त राष्ट्रातून आलेल्या माणसांनी एकाग्रचित्त होऊन प्राचीन काळाच्या सत्ययुगाप्रमाणे असलेली ही अद्भुत आणि अचिंत्य घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली. त्यावेळी सीतेने काषाय वसन धारण केलेले होते. सर्व उपस्थित आहेत हे जाणून ती हात जोडून अधोदृष्टी आणि अधोवदन होऊन म्हणाली, मी रघुनाथांशिवाय इतर कुठल्याही पुरुषाचं मनानं चिंतन देखील केलेलं नाही. जर हे सत्य असेल तर भगवती पृथ्वी देवी मला आपल्या हृदयात उदारात स्थान देईल. जर मी मन आणि वाणी आणि क्रियाद्वारे केवळ श्रीरामांचीच आराधना करत असेन तर भगवती पृथ्वी देवीनं मला आपल्या विवरात जागा द्यावी. श्रीरामांना सोडून मी अन्य कुठल्याही पुरुषाला जाणीत नाही. माझा हा उद्गार जर सत्य असेल तर भगवती पृथ्वी देवीनं मला आपल्या उदरात जागा द्यावी. विदेह कुमारी सीतेने अशा प्रकारे शपथ घेताच भूतलातून एक अद्भुत सिंहासन प्रकट झाले. ते मोठेच सुंदर आणि दिव्य होते. दिव्य रत्नांनी विभूषित महापराक्रमी नागांनी दिव्य रूप धारण करून ते दिव्य सिंहासन आपल्या शिरावर धारण केलेले होते. सिंहासनाबरोबर धरणी देवी देखील दिव्य रूपात प्रकट झाली. तिने मिथिलेश कुमारी सीतेला आपल्या दोन्ही भुजांनी उचलून घेतले आणि स्वागतपूर्वक तिचे अभिनंदन करून तिला त्या सिंहासनावर बसविले. सिंहासनावर बसून जेव्हा सीता देवी रसातळात प्रवेश करू लागली त्यावेळी देवांनी अवाक होऊन ते दृश्य पाहिले.
मग आकाशातून तिच्यावर दिव्य पुष्पांची संतत वृष्टी होऊ लागली. देवांच्या मुखातून सहजपणे धन्य धन्य अशा आरोळ्या प्रकट झाल्या. ते म्हणू लागले, सीते, तू धन्य आहेस, खरोखरीच धन्य आहेस. तुझा शील स्वभाव इतका सुंदर आणि असा पवित्र आहे. सीतेचा रसातल प्रवेश पाहून आकाशात तिष्ठत असलेले देव प्रसन्न चित्त होऊन अशा प्रकारे खूपसे बोल बोलू लागले. यज्ञमंडपात आलेले सर्व मुनी आणि सर्व नरेश विस्मयचकित झाले. अंतरिक्षात आणि भूतलावर सर्व चराचर प्राणी तसेच पाताळात विशालकाय दानव आणि नागराज देखील आश्चर्यचकित झाले. कोणी हर्षनाद करू लागले, कोणी ध्यानमग्न झाले, कोणी श्रीरामांचे निरीक्षण करू लागले, तर कोणी विमनस्क होऊन सीतेकडे पाहू लागले. सीतेचा भूतलात प्रवेश पाहून तेथे आलेले सर्व देव हर्ष आणि शोक दोन्हीतही बुडून गेले. सर्व जनसमुदाय 2 घटकांपर्यंत अत्यंत संमोहित झाला. विदेह कुमारी सीतेने रसातळात प्रवेश केल्यावर श्रीरामांजवळ बसलेले सर्व वानर तसेच ऋषीमुनी म्हणू लागले, साध्वी सीते, तू धन्य आहेस. परंतु स्वतः भगवान श्रीराम मोठे दुःखी झाले. त्यांचे मन उदास झाले आणि ते आधार घेऊन उभे राहिले. त्यावेळी ते अधोवदन होऊन डोळ्यातून अश्रू वाहवीत होते. खूप वेळपर्यंत वारंवार अश्रुपात केल्यावर क्रोध आणि शोकाने युक्त होऊन श्रीरामचंद्र म्हणाले, आज माझं मन अभूतपूर्व शोकानं बुडून गेलं आहे. कारण यावेळी माझ्या डोळ्यांसमोर मूर्तिमती लक्ष्मीप्रमाणे असलेली सीता अदृश्य झाली आहे. पूर्वी सीता समुद्राच्या पलीकडे लंकेत जाऊन माझ्या दृष्टीआड झालेली होती. परंतु जर मी तिथूनही तिला परत आणलं असेल तर पृथ्वी तलातून घेऊन येण्यात काय विशेष आहे. मग ते पृथ्वीला म्हणाले, पूजनीय भगवती वसुंधरे, माझी सीता परत कर, नाहीतर मी माझा क्रोध प्रकट करीन आणि माझा प्रभाव तू जाणतेसच. देवी, वास्तविक तू माझी सासू आहेस. राजा जनक हातात नांगर घेऊन तुलाच नांगरीत होता तेव्हा तुझ्या अंतर्भागातून सीता वर आली. आता एक सीतेला तरी परत पाठव किंवा मला तरी आपल्या विवरात जागा दे. कारण पाताळ असो वा स्वर्ग, मी सीतेबरोबरच राहीन. माझी सीता आणून दे. मी मैथिलीसाठी उत्सुक झालो आहे. जर या पृथ्वीवर तू पूर्वीच्याच रूपात सीता माझ्याकडं पाठवली नाहीस तर मी वन आणि पर्वतांसह तुझा विध्वंस करून टाकीन. साऱ्या भूमीचा मी विनाश करीन. सर्व जलमय झालं तरी पर्वा करणार नाही. श्री रघुनाथ जेव्हा क्रोध शोकमग्न होऊन अशा प्रकारे बोलू लागले तेव्हा देवांसह ब्रह्मदेव त्या रघुनंदन श्रीरामांना म्हणाले, उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या श्रीरामा, संतप्त होऊ नका. शत्रुसूदना, आपल्या पूर्व स्वरूपाचं स्मरण करा. महाबाहो, मी तुम्हाला तुमच्या परम उत्तम स्वरूपाचं स्मरण करून देऊ इच्छितो. दुर्धर्ष वीरा, केवळ इतकंच सांगू इच्छितो की यावेळी तुम्ही ध्यानपूर्वक तुमच्या वैष्णव स्वरूपाचं स्मरण करा. साध्वी सीता सर्वथैव शुद्ध आहे. ती पूर्वीपासूनच तुमच्याच अंकित आहे. तुमचा आश्रय हेच तिचं तपोबल आहे. त्याद्वारे ती सुखपूर्वक नागलोकाचं सुख प्राप्त करण्यासाठी तुमच्या परमधामाकडे निघून गेली आहे. आता पुन्हा स्वर्गात तुमची तिच्याशी भेट होईल यात शंका नाही. आता या सभेत मी तुम्हाला जे काही सांगतो तिकडे लक्ष द्या. तुमचं चरित्र विस्तारानं सांगणारं हे काव्य आताच तुम्ही ऐकलत ते सर्व काव्यात उत्तम आहे. श्रीरामा हे तुमच्या साऱ्या जीवनवृत्तींचं विस्तारानं ओळख करून देईल यात शंका नाही. वीरा, जन्मापासूनच तुम्ही स्वेच्छेनं जी सुखदुःख भोगली आहेत त्याचं तसंच सीता अंतर्धान पावल्यानंतर होणाऱ्या ज्या भविष्यकालीन घटना आहेत
त्यांचं देखील महर्षी वाल्मिकींनी यात पूर्ण रूपानं वर्णन केलं आहे. श्रीरामा हे आदिकाव्य आहे. या संपूर्ण काव्याची आधारशिला तुम्हीच आहात. तुमचाच जीवन वृत्तांत गुंफण्यासाठी या काव्याची रचना झालेली आहे. रघुकुलाची शोभा वाढविणाऱ्या तुमच्याशिवाय दुसरा कोणीही असा पुरुष नाही की जो काव्यांचा नायक होण्याचा अधिकारी होऊ शकेल. देवांबरोबर मी पूर्वीच तुमच्याशी संबंधित असलेलं हे संपूर्ण काव्य ऐकलेलं आहे. हे दिव्य आणि अद्भुत आहे. यात कुठलीही गोष्ट लपवून ठेवलेली नाही. यात सांगितलेल्या सर्व घटना सत्य आहेत. पुरुषसिंह ककुस्था, तुम्ही धर्मपूर्वक एकाग्रचित्त होऊन भविष्यकालीन घटनांनी युक्त शेष रामायण काव्य देखील ऐकावं. महायशस्वी आणि महातेजस्वी श्रीरामा या काव्याच्या अंतिम भागाचं नाव उत्तरकांड आहे. हा उत्तम भाग तुम्ही ऋषींसह लक्षपूर्वक ऐका. ककुस्थ वीरा रघुनंदना, तुम्ही सर्वोत्कृष्ट राजर्षी आहात, तेव्हा प्रथम तुम्हीच हे उत्तम काव्य ऐकलं पाहिजे, इतरांनी नाही. इतके म्हणून तिन्ही लोकांचे स्वामी देवांसह आणि त्यांच्या बंधुबांधवांसह स्वर्गलोकी निघून गेले. जेथे जे ब्रह्मलोकात राहणारे महातेजस्वी महात्मा ऋषी उपस्थित होते ते ब्रह्मदेवांच्या आज्ञेने भावी वृत्तांतांनी युक्त उत्तरकांड ऐकण्याच्या इच्छेने परत आले. त्यानंतर देवाधिदेव ब्रह्मदेवांनी उच्चारलेली ती शुभवाणी आठवून परम तेजस्वी श्रीराम महर्षी वाल्मिकींना म्हणाले, ब्रह्मन, हे ब्रह्मलोक निवासी महर्षी माझं भावी चरित्र असलेला उत्तरकांडाचा शेष अंश ऐकू इच्छितात, म्हणून उद्या सकाळपासून त्याचं गायन पुढं चालू राहावं असा निश्चय करून श्री रघुनाथांनी जनसमुदायाला निरोप दिला आणि कुशलवांसह ते आपल्या पर्णशाळेकडे परतले. तेथे सीतेचेच चिंतन करीत त्यांनी रात्र व्यतीत केली. इथे 80वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 81वा सर्ग वाचू.